खेली गोटे ने दोनों स्ट्रेट बैट से खेलने की कोशिश में बॉलर की तरफ खेलते हुए इस गेंद पर कोई रन नहीं, डॉट गेंद। बाला फुल टॉस और इस गेंद पर बड़ा स्ट्रोक। ये गेंद शायद बाउंड्री लाइन के बाहर चली जाए, देखना है। और ये अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ कि ये गेंद पर बहुत बेहतरीन डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ 4 रन के लिए गोटे के बल्ले से निकलता हुआ झंझनाता चौका और स्कोर पहुंचा है इस 6 पर डीजे। लाइन और लेंथ में बाला हल्के से मिस करते हुए बहुत बेहतरीन गेंदबाज है। यह अच्छी गेंद थी जिसे सम्मान के साथ कवर की तरफ डिफेंसिव स्ट्रोक लिया और जिस पर 1 रन पूरा किया। दूसरा रन लेने की कोशिश शायद नहीं होगी। दोनों बल्लेबाज बहुत बेहतरीन बल्लेबाज है। अगर नेहाल तुलस्कर स्ट्राइक पर रहते हैं तो उनकी टीम के लिए बहुत अच्छा साबित होगा, क्योंकि बहुत अच्छे बिग हिटर जिनको जाना जाता है। स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन पर बहुत बेहतरीन बड़े स्ट्रोक खेलते हैं। वही नेहाल तुलस्कर अगली गेंद खेलने के लिए तैयार। फील्ड का मुआयना करते हुए पावर प्ले का पहला अहम ओवर। अब तक स्कोर पहुंचा है मात्र 6 रन, 7 रन। यह अच्छा स्ट्रोक, फिर एक बार गेंद शायद। अच्छा स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, बहुत बेहतरीन थ्रो। और इसी के साथ ये ओवर की समाप्ति, पहली ओवर की समाप्ति के बाद 8 ऐसा स्कोर। आखिरी 2 गेंदों पर 2 रन आए। पिछली गेंद पर कवर की तरफ डिफेंसिव स्ट्रोक लेते हुए 1 रन लाया था, तो रन संख्या पहुंची 8 पर पहले ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए डीजे। ओवर था, इसी कारण शायद बहुत सारी गेंदें 2 फुल टॉस गेंदे की। पहली गेंद फुल टॉस थी, उसके बाद जिस गेंद पर चौका लगा वो चौथी गेंद भी फुल टॉस थी। उसके बाद हल्की सी वापसी करते हुए, लेकिन नेहाल के बल्ले पर जो पहली गेंद आई थी बहुत बेहतरीन तरीके से खेली थी। इस गेंद को डीप कवर की तरफ जिसे फील्ड किया गया, लेकिन अच्छे आगाज है ये। इस मैच में अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। पहला मैच लो स्कोरिंग मैच था, मात्र 45 रन और उसके बाद 44 का टारगेट था। तो क्या इस मैच में सेकंड ओवर ऑन प्रोग्रेस उससे ज्यादा स्कोर होगा, देखने वाली बात रहेगी। दूसरा ओवर लेकर आ रहे हैं विनय नाइक। अच्छी गेंद, लोअर फुल टॉस थी, हल्की सी स्लोअर 1 स्क्वायर लेग, डिप स्क्वायर लेग पर जब तक गेंद को फील्ड किया जाता 2 रन लेने की शायद कोशिश होनी चाहिए, लेकिन गोटे अपने आप को रोकते हुए इस गेंद पर मात्र 1 रन आता हुआ रन संख्या पहुंची है 9 पर। मेरे साथ सहयोगी कमेंटेटर के रूप में अजय जी नाइक, जो मेरे करीबी फैमिली फ्रेंड दोस्त, और उनके साथ योगेश जी परब छत्रपति चषक के करता धरता हमारे साथ आज कमेंट्री बॉक्स में। गोटे परब फिर एक बार स्ट्राइक संभालते हुए दूसरे ओवर की दूसरी गेंद। फुल टॉस गेंद थी, लेकिन इस गेंद का फायदा नहीं उठा पाए। लगभग स्टंप्स को मिस किया गेंद ने। हालांकि गोटे को हल्के से अपने आप को विश्वास दिखाते हुए इस गेंद को हल्का सा बाहर जाके स्टेप आउट करके खेलना चाहिए था, लेकिन इस गेंद को मिस कर बैठे। बहुत बेहतरीन गेंद थी, बड़े स्ट्रोक के लिए मिस किया। ओह, फिर एक बार बहुत अच्छी गेंद लेग स्टंप की तरफ जाते हुए अंपायर का इशारा, इसी कारण हल्का सा अपील हुआ था इस गेंद पर। यह भी लोअर फुल टॉस थी, स्लोअर 1 लोअर फुल टॉस, जो नीची झुकती हुई गेंद उतरती हुई आती है, उसे खेलना हल्का सा मुश्किल हो रहा है गोटे के लिए। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक,
शायद ये कैच हो सके और डीप मिड विकेट पर कैच किया गया लगभग काउ कॉर्नर पर और इसी के साथ ये पहला विकेट गोटे के रूप में आता हुआ डीजे। योगेश कंवस नए बल्लेबाज। हालांकि जब तक धीरज क्रीज पर है उनकी टीम के लिए कोई माफ कीजिए नेहाल जब तक क्रीज पर है उनके टीममेट खुश रहेंगे क्योंकि नेहाल बहुत बेहतरीन बल्लेबाज। हालांकि गोटिया पहली गेंद से ही मिस कर रहे थे। अच्छी गेंद बहुत बेहतरीन गेंद थी टिप्पा खाने के बाद खूबसूरत गेंद जिसे कहा जाएगा। विकेट कीपर गैदर नहीं कर पाए लेकिन बहुत 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 बेहतरीन गेंद थी ये। खूबसूरत गेंद ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद लोअर फुल टॉस थी। इस गेंद को डीप मिड विकेट की तरफ से फील्ड किया जाता 2 रन लेने का आसान मौका है। हल्की सी मिस फील्ड होती हुई वहां इस 2 रनों के बदौलत रन संख्या पहुंचते हुए 11 पर द स्मॉलेस्ट नेल्सन ऑन स्कोर बोर्ड 11 रन दूसरा और मुकम्मल। 1 विकेट के नुकसान पर आउट हुए एकमात्र बल्लेबाज गोटिया अपने 6 के निजी योग पर जिनमें 1 चौका शामिल। आउट होकर पैवेलियन वापस लौटे। हालांकि अच्छा कैच वहां लपका। पहली गेंद से मैं बोल रहा था गोटिया मिस कर रहे थे। पहली गेंद फुल टॉस मिली और जब आप फुल फ्लो में होते हैं तो ऐसी गेंदें मिस नहीं करते और जब आप ड्वेल माइंड में होते हैं द्विधा मनस्थिति खेलू या मारू इस मनस्थिति में कई बार अपने विकेट खो जाते हैं। उसी तरह की कुछ बल्लेबाजी आज गोटिया से देखने को मिली। बहुत बेहतरीन बल्लेबाज जाने जाते हैं गोटिया बहुत बेहतरीन गेंदबाज जाने जाते हैं लेकिन इस मैच में पहले मैच में कुछ ज्यादा करतब नहीं दिखा पाए। पिछले सीजन में बहुत बेहतरीन खेल रहे थे बहुत अच्छी बल्लेबाजी बहुत अच्छी गेंदबाजी लेकिन गेंदबाजी के लिए आते हुए अन्ना तंबोस्कर यूवी स्पोर्ट्स अपना 13वां खिलाड़ी पैवेलियन में भेजने की कृपा करे। यूवी स्पोर्ट्स अपना 13वां खिलाड़ी पैवेलियन में भेजने की कृपा करे जल्द से जल्द। अन्ना तंबोस्कर बहुत सालों से क्रिकेट खेलते आ रहे हैं। उनके भाई हरि तंबोस्कर समीर तंबोस्कर तीनों खिलाड़ी इस तुलस टेनिस बॉल क्रिकेट के लिए बहुत बड़ा योगदान देते हुए अन्ना राइट ऑफ ओवर विकेट। तीसरे ओवर की पहली गेंद डालने के लिए 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है मात्र 11 रन 1 विकेट के नुकसान पर। पिछली मैच की तरह 1-1 फॉर 1 इज द सिचुएशन। अच्छी गेंद ठीक तरह से बल्ले पर नहीं आए लेकिन गेंद जब तक फील्ड की जाती 30th सर्कल में अच्छी फील्डिंग नीलेश सामंत अच्छी फील्ड करते हुए विकेट कर फील्ड कर रहे हैं लगभग 30th सर्कल में। इस गेंद पर 1 रन आता हुआ 1 दर्जन पर पहुंचती हुई ये रन संख्या और नेहाल तिलस्कर जैसा बिग हिटर स्ट्राइक पर आता हुआ। अन्ना तीसरे ओवर की दूसरी गेंद लेकर अंपायर की दाईं ओर से अपने बाएं हाथ से गेंदबाजी के लिए आते हुए हल्के से पिछले पहले 2 मैचेस लो स्कोरिंग की तरफ झुकते हुए देखने को मिले। गेंदबाज का बोलबाला रहा फील्ड में हल्की सी तब्दीली चाहते थे लेकिन फिर एक बार गेंदबाजी के लिए अच्छी गेंद अच्छा स्ट्रोक। ये गेंद शायद 4 रन के लिए बॉल के बाहर जाया देखना पड़ेगा। अंपायर का इशारा मतलब आता हुआ डीप स्कोर बॉल के बाहर 4 रन के लिए डीजे।
नेहाल तुलस्कर ऐसी गेंदें मिस नहीं करते, एक बहुत 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 बेहतरीन बल्लेबाज। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये क्या अच्छे रन के लिए गेंद जा रही है, नहीं, ओह दैट वाज अ लॉलीपॉप हैज बीन ड्रॉप्ड। कैचेस मींस मैचेस, एक आसान मौका छोड़ते हुए वहां लॉन्ग ऑफ रन पर बहुत बेहतरीन चांस था ये। अब नेहाल तुलस्कर चांस नहीं देंगे फिर एक बार, ये इजी लॉलीपॉप था, गोद में आई गेंद को लपकने में नाकामयाब रहे। समीर अंचेकर हैज ड्रॉप्ड द लॉलीपॉप। रन संख्या पहुंची है 17 पर। अन्ना ने लगभग फंसाया था, हाफ वाली गेंद हल्की सी खींची थी जिसको स्ट्रोक करना चाहते थे। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, फिर एक बार कैच हो सकता है यहां, और सेकंड हैज बीन ड्रॉप्ड। दूसरा लगातार दूसरी गेंद पर कैच ड्रॉप होता हुआ। अब अन्ना क्या कर सकते हैं, दो लगातार गेंदों पर दो मौके उन्होंने बनाए थे, लेकिन फील्ड का साथ नहीं मिला और बहुत बहुत बेहतरीन कैचेस जो सीधी कैच गई थी, एकदम आसान मौके। अन्ना, अच्छी गेंद, ये गेंद बहुत अच्छी थी, विकेट कीपर गैदर करते हुए बल्ले का अंदरूनी किनार लेकर गेंद वहीं रुकी, विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया और इसी के साथ इस ओवर की मात्र आखिरी गेंद शेष है। रन संख्या पहुंची है 19 पर। अगली गेंद लेकर, अच्छी गेंद, फिर एक बार उसी तरह का स्ट्रोक और कोई रन नहीं इस गेंद पर। आसान कैचेस ड्रॉप किए गए, एक नेहाल तुलस्कर जैसे बहुत ही घातक बल्लेबाज का कैच ड्रॉप हुआ अजय, और उसके बाद योगेश का एक कैच ड्रॉप हुआ जो डीप मिड विकेट पर। उसके बाद अगला ओवर रन करने के लिए हमारे साथ मेरे सहयोगी कमेंटेटर अजय जी नाइक। धन्यवाद काका सावंत आणि माझे दुसरे मित्र योगेश परब, माझे साथी स्कोरर मंदार तुळसकर, मी अजय नाईक तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी जयपूर प्रीमियर लीग 2022च्या निमित्तानं स्वागत करतोय। योगेश नरकर येतो पंचांच्या डाव्या बाजूने, स्वतःच्या उजव्या हाताने चांगला चेंडू, या ठिकाणी निश्चितच पंच लेग साइडच्या दिशेने जातो चेंडू, पंच मात्र या ठिकाणी दोन्ही हात समांतर करतायत, अवांतर धावत भर पडते, संघाची धावसंख्या मात्र होते ती 20 अशी। योगेश नेरकर चांगला चेंडू, या ठिकाणी निश्चितच जातो चेंडू, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र एक धाव, एका धाव बरोबरच संघाची धावसंख्या मात्र होते ती 21 अशी एका गड्याच्या मोबदल्यात। चालू असलेला सामना स्वरा स्पोर्ट वर्सेस युवी स्पोर्ट या दोन बलाढ्य क्रिकेट संघाच्या दरम्यान। स्वरा स्पोर्ट क्रिकेट संघ पहिला नाणेफेकीचा कौल जातोय आणि नाणेफेकीच्या कौल नंतर या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारतोय या ठिकाणी स्वरा स्पोर्ट क्रिकेट संघ। दरम्यान योगेश नेरकर येतोय, योगेश गवस मात्र या ठिकाणी फुल चेंडूचा मात्र सामना करतोय, चांगला चेंडू, या ठिकाणी जोपर्यंत पॉईंटच्या दिशेने फील्ड होतोय तोपर्यंत मात्र निश्चितच पुन्हा एकदा एक धाव, एका धावाबरोबरच संघाची धावसंख्या मात्र होते ते 22 अशी। चौथा षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र 22।
एक गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. शॉर्टपुट प्रकारचा चेंडू निश्चितच पंच मात्र या ठिकाणी दोन्ही हात समांतर करतात. अवांतर धावत भर पडते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या मात्र होते होती 23 अशी. एका गड्याच्या मोबदल्यात योगेश नेरकर मात्र आतापर्यंत 2 अवांतर धावा या ठिकाणी देतोय. 2 चेंडूंचा मात्र या ठिकाणी खेळ संपतोय. योगेश नेरकर चौथं षटक प्रगतीपथावर. चांगला चेंडू या ठिकाणी निश्चितच जाईल. एका धावेसाठी चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल काका. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ. संघाची धावसंख्या मात्र 24 असे. 3 चेंडूंचा मात्र खेळ संपतोय. चौथं षटक प्रगतीपथावर. योगेश नेरकर सामना करतोय. योगेश गवस स्लो पद्धतीचा चेंडू. चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं जातं. चांगला चेंडू या ठिकाणी योगेश गवस मात्र काही समजू शकला नाही. निर्धाव अशा एका सुंदर अशा निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. चार चेंडूंचा मात्र खेळ संपतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 24 अशी. 24 लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान योगेश नेरकर येतो या ठिकाणी. निश्चित चेंडू जातो. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा मात्र मिळवण्यात योगेश गवस यशस्वी होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ. युवी स्पोर्ट क्रिकेट संघाचे हे दोन्ही फलंदाज योगेश गवस आणि निहाल तुळसकर. निहाल तुळसकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुळस गावातील नामवंत असा हा खेळाडू निहाल तुळसकर, जो आयकॉन खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे, तोच निहाल तुळसकर. पुढे येऊन मारण्याच्या नादात या ठिकाणी मात्र योगेश गवस यांची खेळी मात्र या ठिकाणी समाप्ती होतो. योगेश गवस मात्र डकआउट मध्ये दुसरा धक्का मिळतो युवी स्पोर्ट क्रिकेट संघाला. योगेश गवस यांच्या स्वरूपात डीजे. योगेश गवस यांची जागा नसल्यास येतोय तो मात्र नीरज सावंत. सन्माननीय कुंभारटेन येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा सावंत यांचे चिरंजीव, पूर्वीचे जबरदस्त क्रिकेटर, उत्कृष्ट गोलंदाज ज्यांचा बोलबाला होता, ते बाळा सावंत यांचा चिरंजीव नीरज सावंत नॉन स्ट्राईकला खेळतोय. स्ट्राईकला खेळतोय निहाल तुळसकर. दुसरं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक घेऊन येतोय बाळा आरंदेकर. संघाची धावसंख्या मात्र होते ती 26. 2 गडी बाद 26 अशी. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना युवी स्पोर्ट क्रिकेट संघ. चांगला चेंडू या ठिकाणी मात्र जातोय निश्चितच या ठिकाणी आणि 6 धावांसाठी निहाल तुळसकर यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा डीजे.
दोन गडी बाद 32 अशी नेहाल यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीचा षटकार आपल्याला काका पाहायला मिळतोय. बाळा आरोंदेकर पुढे चेंडू घेऊन येतोय, पुन्हा एकदा या ठिकाणी जातोय चेंडू मुलांच्या दिशेने जोपर्यंत जाईल तोपर्यंत निहाल तुळसकर यांची खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होते. तिसरा धक्का मिळतोय यू स्पोर्ट क्रिकेट संघाला निहाल तुळसकरांच्या स्वरूपात डीजे. दरम्यान इथं आमच्या पेडणेकर गुरुजींचं आगमन झालेलं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे नामदेव सावंत यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे मित्र ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या मित्र परिवाराच्या अथक प्रयत्नातून जयतीर प्रीमियर लीग आणि आरसीसी देऊळवाडा संघाचे आधारस्तंभ आमचे मित्र अतुल तुळसकर साहेब इथं आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. निश्चित काका, जयतीर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर जो कोरोनाचा प्रादुर्भाव होता, गेली 2 वर्ष जयतीर प्रीमियर लीग होऊ शकली नाही. यंदा मात्र हे निश्चितच चौथं पर्व जयतीर प्रीमियर लीगचं. या जयतीर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर तुळसगावमध्ये बोलबाला असतो JPLचा, अर्थात जयतीर प्रीमियर लीगचा. अजय, तुळसगावचा जयतीर प्रीमियर लीगचा बोलबालाच नाही, एक तुळसगावच्या वतीनं सोहळा असतो. जयतीर प्रीमियर लीग म्हणजे सर्व समावेशक आणि संपूर्ण गावामध्ये ज्याप्रमाणे जयतीराचा उत्सव असतो तसा एक सोहळा. निश्चित काका, जयतीर उत्सवामध्ये चाललेला हा जयतीर प्रीमियर लीगचा सामना आपल्याला थरार पाहायला मिळतो मे महिन्यामध्ये. परंतु या ठिकाणी फुलताच्या चेंडूवर मात्र नीरज सावंत यांची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते. नीरज सावंत डकआउट मध्ये डीजे. शायद सोचना था कि इस फुल टॉस गेंद को हम आकाश के तरफ से सीधे मिड विकेट बाउंड्री के बाहर भेज देंगे, और लेकिन ऐसा हुआ नहीं. उसके बाद जिन्होंने एक ओवर में लगभग 48 रन या 2 ओवर में 48 रन जिन्होंने लगाए थे वो अक्षय आरोंदेकर धीरे धीरे मैदान में आते हुए. निश्चित काका, अक्षय आरोंदेकरच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकेकाळी गेल्या 2019 मध्ये मला वाटतं काका नितीन शेळकेच्या गोलंदाजावर ज्या अक्षय आरोंदेकरने धुवा उडवला होता, तोच अक्षय आरोंदेकर या वर्षी 2022 मध्ये मात्र यू स्पोर्ट क्रिकेट संघाकडनं मात्र खेळताना दिसतोय. चौथा चेंडू घेऊन येतोय बाळा आरोंदेकर, सामना करतोय अक्षय आरोंदेकर. या ठिकाणी निश्चितच हे दोघे आरोंदेकर बंधू आणि अक्षय आरोंदेकरचे खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होते. तीन गडी लागोपाठ मिळवण्यात यशस्वी ठरतो तो म्हणजे बाळा आरोंदेकर. स्पर्धेतील JPL अर्थात जयतीर प्रीमियर लीग 2022 मधील पहिली हॅट्रिक बाळा आरोंदेकर यांच्या नारळावर. इस ओवर में पूरी तरह से इस मैच को अपनी तरफ ले जाते हुए बाला आरोंदेकर बहुत बेहतरीन गेंदबाजी है. हैट्रिक करते हुए किसी भी गेंदबाज का ड्रीम होता है हैट्रिक करना, और पहले ही मैच में, अपने खुद के पहले मैच में हैट्रिक होना, इससे ज्यादा बेहतरीन कॉन्फिडेंस उनको कोई नहीं दे सकता. बहुत खूबसूरत गेंदबाजी. हालांकि जिस गेंद पर नीरज आउट हुए वो खराब गेंद थी, लेकिन समझ नहीं पाए. निश्चित रूप से काका, बाळा आरोंदेकरच्या बाबतीत बोलायचं झालं तर काका, तुळस गावातील हा नामवंत असा गोलंदाज बाळा आरोंदेकर कित्येक वेळा त्याच्या नावावर सामनावीराचे पुरस्कार, मालिकावीराचे पुरस्कार तोच बाळा आरोंदेकर जयतीर प्रीमियर लीग मध्ये. या ठिकाणी मात्र निश्चितच रमेश कबरे
पंचांकडे जोरदार अपील होत आहे. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळत आहेत. निश्चित 5वा चेंडू घेऊन येतोय बाळ आरोंदेकर. सामना करतोय रमेश घाबरे. आरके म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच नाव रमेश काबरे. मिड विकेटच्या डोक्यावर निश्चितच जातोय 6 धावांसाठी. रमेश काबरे यांच्या बॅट मधून निघालेला खणखणी असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धाव्याबरोबरच संघाची धावसंख्या मात्र होते ती 38 अशी. 4 गडी बाद 38. पहिल्या चेंडू मध्ये मात्र 6 धावा देतोय आणि लगत सोबतच्या 3 चेंडूंमध्ये मात्र 3 झेल टिपण्यात यशस्वी ठरतोय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी 6 धावा. एकूण आपल्या षटकामध्ये 3 गडी मिळवण्यात मात्र यशस्वी ठरतोय आणि 12 धावा मात्र या ठिकाणी देतोय तो बाळ आरोंदेकर. योगेश नेरकर स्क्रीनवर येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने शेवटचं षटक ह्या इनिंगची भरारी घालणारं षटक या ठिकाणी येतोय. एक सुंदर असा चेंडू, एका सुंदर अशा चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. योगेश नेरोरकर. विनय तेली दुसरा चेंडू या ठिकाणी निश्चितच सामना करतोय. धावबादची संधी या ठिकाणी. दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी पाणी घेऊन जा. जोश ही वाघांची टोळी हौसले बुलंद सर्वांना गाडी खिलाडी जंगली नाही घाबरत कोणाशी. एक राणे आवाज आपल्यासाठी आला रे अरे आला आला रे आला आला रे आला. परफेक्शन कोणाचं समाचारली आली आपली बारी. रक्तात जोश ही वाघांची टोळी हौसले बुलंद सर्वांना गाडी खिलाडी जंगली नाही घाबरत कोणाशी. एक राणे आवाज आपल्यासाठी आला रे परफेक्शन कोणाचं
रोशन कोणाचं समाचारली आली आपली बारी रथात जोश ही वाघांची टोळी हौसले बुलंद सर्व नमकाळी खिलाडी जंगली नाही घाबरत कोणाशी एक तरी राधे आवाज आपल्यासाठी चक्क्याची बारिश समालोचकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जयते प्रीमियर लीग 2022 हा रणसंग्राम दुसरा सामना या मैदानावर रंगला जातोय. स्वरास्पोर्ट संघ प्रथमतः नाणेफेक विजय होतोय आणि प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर एका बाजूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला 48 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी यशस्वी ठरतोय. प्रतिस्पर्धी संघ या मैदानावर युवी स्पोर्ट संघ थोडीशी दुखापत होते मैदानामध्ये कपऱ्याला आणि त्यानंतर संत गतीने धावफलक या धावफलकावर सलामीची जोडी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. ती एका बाजूने समीर अंचेकर आणि त्याच्या साथीला योगेश नेरुरकर. पहिली हॅट्रिक JPL जयते प्रीमियरची बाळा आळंदेकरची आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश गवस आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर योगेश गवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डीप अंधकार पेटमध्ये शॉर्ट पेटवला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची प्रतिकार्यापर्यंत क्षेत्ररक्षकाची घोर चूक. एके धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली जात आहेत आणि 2 धाव्यानं धावफलकावर श्री गणेश राऊत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी टप्पा पडलाय तर उंची घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगत्याखेरीसह मात्र सांघिक धावफलकावर 2 धावा हा 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला सामना या मैदानावर एस स्पोर्ट संघ जिंकतोय. ओमकार स्पोर्ट संघ थोडासा बॅकफुटला येतोय. पराभूत होतो एक सामना आणि दुसरा सामना या मैदानावर मोठा फटका पाहायला मिळतोय. फसलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिला गडी माघारी परतला. तो एका बाजूने या मैदानावर सुरुवातीच्या कालखंडामध्ये जरा 2 धावांचं बहुमोल असं योगदान दिलं होतं. 3 चेंडू 2 धावा. तो समीर अंशेकर मात्र या मैदानातून माघारी परततोय. तो मात्र 2 या धावसंख्येवर पहिला गडी माघारी परतला. पहिला गडी माघारी परतल्यानंतर उत्साहाचं वातावरण युवी स्पोर्ट संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून घेतलेली प्रथम त्याची ती गोलंदाजी आणि त्यानंतर प्रत्युत्तर द्यावं लागेल. ते येणाऱ्या कालखंडामध्ये 36 चेंडू 49 धावांचा पाठलाग. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 धावांवर पहिला गडी मात्र माघारी परतला आणि यानंतर सामना होतोय बर्फ वॉरियर्स विपक्ष डीके स्पोर्ट या 2 संघांच्या बाजूने. डीके स्पोर्ट टॉस विन आपला निर्णय नवीन खेळाडू मैदानावर ओमी खारे मैदानामध्ये पाऊल टाकतोय. एका बाजूने सलामीचा फलंदाज समीर अंचेकर माघारी परतल्यानंतर 3 चेंडू 2 धावा हा लेखाजोगा. 2 धावा धावफलकावर श्री गणेश झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी योगेश गवसची.
शॉर्टपिच प्रकारचा चेंडू डेव्ह स्क्वेअर लेगला मोठा फटका, क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू आणि सरळ चेंडू ट्रॅव्हलर होतोय तो मात्र जवळजवळ 5 इशाऱ्याने बाकी चौकारानं गोलंदाज योगेश गवस्त सॉगर बॅकफुट वरचा चेंडू थोडा साइड एका शॉर्टपिच प्रकारचा बॅकफुट लाईटतोय चेंडू टोलावतोय डेव्ह स्क्वेअर लेगला एक मोठा फटका आणि जो अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे फटके महत्वाचे असतात जे विजयाला कुठेतरी कारणीभूत ठरतात ते फटक्यांचं विवरण या मैदानावर लगावत 6 धावा धावपलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलतोय चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा हा मनोजोगा घेऊन ते नौके खेळाडू जयतीर प्रीमियर लीग 2022 हा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. सकाळचं सत्र या मैदानावर सकाळचं सत्र या मैदानावर मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांची मंदियाळी आणि त्यानंतर उद्घाटन समारंभ झाल्यानंतर पहिला सामना समाप्त झाल्यानंतर दुसरा सामना या मैदानावर रंगला जातोय. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी सुंदर चेंडू फरा फटका मी म्हणेन जो फटका खेळायचा नव्हता फलंदाज एका बसून तो मात्र ओमी घारे आला तो फटका खेळतोय आणि फसलेला फटका हा प्रतिस्पर्धी संघाला उत्साहाचं वातावरण निर्माण करतोय. 2 गडी माघारी परतले सुरुवातीच्या कालखंडामध्ये 7 धावा या धावपलकावर एक चौकार जरूर टोलवला एका बाजूनं या मैदानावर येथे नेरुळकरनं आणि या मैदानावर एका बाजूने सुरेशी खेळी करावी संयमी खेळी करावी यासाठी ज्याला क्रमांकाला 3ऱ्या क्रमांकाला जो आला फलंदाज तो मात्र भोपळा घेऊन माघारी परतला. आपलं खातं खोलण्याच्या आधी 7 या धावसंख्येवर 2 गडी बाद पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त आला. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ. मित्रांनो एक विनंती असेल आपल्याला टीम मीटिंग तुम्ही जरूर लावा पण थोडस मैदानाच्या बाहेर कारण थोडस बुटांची जी माती असते मैदानावरती पडते आणि त्यामुळे थोडंसं या ठिकाणी खेळाडूला या ठिकाणी कोणतेही अवघड होणार नाही याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. विनंती असेल जे पिच केलंय सुंदर पिच कॉरिडॉरला सलाम द्यावा लागेल. सुंदर पद्धतीचं पिच आपण पाहतोय या जयतीर प्रीमियर लीग 2022 माध्यमातून आणि खेळाडूंना विनंती असेल आपण टीम मीटिंग जरूर लावा मित्रांनो पण ते पिचच्या थोडस आजूबाजूला लावा पिचवर लावू नका. हॅलो 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 8 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात स्वरास्फोट संघ 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन सुंदर कट केला. तो शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडीशी जलबाजी चेंडूची परत येईपर्यंत 1 या धावसंख्येवर 2 फलंदाज समाधान बांधतायत. एका बाजूने विचार केला सलामीचा एक चौकार त्यानंतर या मैदानावर तो मात्र यतीन नेरुळकरचा योगेश नेरुळकरचा
सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप फाईट लेगला जमलेलं कसं डीप ऑन द कार्पेट मध्ये इथं शॉर्ट ट्रीटमेंट क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीन येतोय. चेंडूची वाकंडच ही फेक परतीची फेक येईपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली धावसंख्या परावर्तित होते धावफलकावर. दुहेरी धावसंख्येमध्ये 10 धावा धावफलकावर 49 या धावसंख्येचं पाठलाग करत असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये एक मोठा फटका त्यावर एका बाजूने योगेश नेरुरकरचा आणि त्यानंतर थोडंसं या मैदानावर ओमी घरेची खराब फलंदाजी, त्यानंतर 2 धावाची समीर आयचकरची खेळी. सुरुवातीच्या कालखंडामध्ये 2 खेळाडू झेलबादच्या स्वरूपात माघारी परतले आणि त्यानंतर एका बाजूने या मैदानावर युबी स्पोर्ट्स संघ प्रतिस्पर्धी संघाला जरी फायटिंग टोटल आम्ही ठेवले तरी प्रतिस्पर्धी संघाच्या तगड्या खेळाडूंना आम्ही कुठे रोखणार या महत्वाच्या इराद्यानं गोलंदाजीचा निर्बळ बोलबाला चालला जातोय. आतापर्यंत खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या तर घेऊन काढला तो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एक धावी सहजासहजी पूर्ण करत 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर हा लेखाजोगा या मैदानावर 50 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना डीचे पाचवा चेंडू निर्धाव आणि अंतिम चेंडूवर 1 धाव. एकूण 4 धावा बहाल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 1 चौकार 1 धाव तर 2 धावा तब्बल 7 धावा 2 कडे बाद योगेश गवस येतं. त्यानंतर या मैदानावर लेदर क्रिकेटचा अनुभव असा अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र गोट्या फरक आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला एका बाजूनं हरी गावडे, त्याच्या साथीला योगेश नेरुरकर सलामीचा वेणीचा फलंदाज 1 चौकाराच्या जोरावर या मैदानामध्ये खेळतोय. आडव्या बॅटनं फटका टोलवा थोडासा या ठिकाणी पंचांकडे पायची अपील केला तर ढेर सारा असा अनुभव पंचांना हे 4ही ऑफिशियल्स जयतीन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुनील नाईक सांगतायत थोडंसं रिस्ट्रिक्टच्या बाहेर होत, त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू व गणला जातोय. एका बाजूनं कडवी गोलंदाजी आपल्याला पाहायला पाहिजे, दुसऱ्या बाजूनं मोठे फटके हे लगावले पाहिजेत मात्र स्वरास्फोट संघाला. गती परिवर्तनाचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला सुंदर फटका टोलवला तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची प्रतिकार्यापर्यंत एक धावी मात्र बहाल केली जाते आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मसल मारतोय. 13 धावा धावफलकावर निम्म्या चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ समाप्त. या षटकातील तिसरा षटक या प्रगतीपथावर उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि एका चौकारावर जण खेळ आजमावले तो फलंदाज स्ट्रायकर एंडला आता मात्र योगेश नेरुरकर. गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव असा खेळाडू गोट्या आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स दूर करणं शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा एकदा डेप ऑन द कार्पेट मध्येचा फटका डेव्ह स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात थोडीशी अडगेन स्वतःला सावरतो एकेर धावसंख्येच्या स्वरूपात. तरी दुहेरी धावसंख्येमध्ये 2 धावेनं सांघिक धावफलक हा धावफलकावर एका बाजूने धावफलक हलता ठेवतोय तो मात्र 15 धावा धावफलकावर 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मुबतल्यात स्वरास्फोट संघ या मैदानावर. हॅलो, नंतर होणारा सामना डीके स्पोर्ट वर्सेस परब वॉरियर्स. डीके स्पोर्ट क्रिकेट संघ या ठिकाणी मात्र फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. डीके स्पोर्ट क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सांघिक धावफलकावर एका बसला 15 धावा, त्यानंतर एक फटका आणि फटक्यावर कुठेतरी दुहेरी धावसंख्या घ्यायची हा मनजोगा हा फलंदाजीनं प्रथमतः आखला होता. त्या जोखमीच्या धावसंख्येकडे पावलं असताना आपल्या पॉपिंग क्रीज पासून थोडासा हरी गावडे मात्र दूर राहतोय आणि
योगेश जरूरकर कुठेतरी दूर राहतोय आणि एका चौकारावर नटलेली एकेरी धावसंख्येची बहारदार खेळ आली संपुष्टात. ते मात्र एका बाजूला स्वराज स्पोर्ट्स संघाचे सांघिक धावपलकावर 16 धावा, 16 धावांमध्ये 11 धावांचं योगदान, 9 चेंडूंमध्ये योगेश जरूरकरचं. एका बाजूला पॉवर किंड लढवायचे होते, कुठेतरी घाई आणि अतिघाई कुठेतरी संकटात नाही असं म्हटलं तर. आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चला एका बाजूला आत्मघातकी प्रयोग संबोधला तर तो आत्मघातकी प्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावा धावपलकावर 16 धावा हा लेखाजोगा. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वराज स्पोर्ट्स संघ आणि युवी स्पोर्ट्स संघाने जो बोलबाला चलवला सकाळच्या तर सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात 7 धावा 2 गडी बाद प्रतिस्पर्धी संघाचे. त्यानंतर ज्ञानदेव सावंतचं एक 4 धावांचं षटक आणि गोट्या परबची मात्र थोडीशी कमबॅक करणारे गोलंदाजी या मैदानावर. नवीन खेळाडू या मैदानावर पाहायला मिळतोय तो मात्र स्ट्रायकर एंडला 20 फूट फलंदाज, आक्रमक गतीचा फलंदाज या मैदानावर गोट्यांना एक सज्ज होतोय. संघाचा कर्णधार स्वराज स्पोर्ट्स संघाचा गोट्यांना एक जण बरेच सामने षटकाराने चौकाराने समाप्त केले. असा आक्रमक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय एका बाजूनं, कारण हाच पूर्ण जबाबदारीने खेळायचा आहे. संघाचा संघनायक, संघाचा तारणहार, संघाचा हुकमी एक्का ज्याला संबोधला तो असा खेळाडू मैदानामध्ये पाऊल टाकतोय. सुरुवातीचे खेळाडू योगेश नेरुरकरची 11 धावांची खेळी आणि त्यानंतर समीर अंचकर माघारी परतला. ओमेघारेचा फटका फसला या मैदानावर. हरिगावडे या मैदानावर गोटे नायक याच्या साथीला आणि 3 षटकांचा 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर 16 धावा धावपलकावर हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरितच्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 18 चेंडूंवर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावा अशी आवश्यकता ती मात्र स्वराज स्पोर्ट्स संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि एका बाजूने बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक येणारच नाही. बाकी 6 षटकांचा सामना पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, त्यामध्ये 2 गडी माघारी परतले स्वराज स्पोर्ट्स संघाचे आणि सरते शेवटी अजयजीला एक जबाबदारी येईल मैदानामध्ये ती मात्र संघाचा कर्णधार गोटे नाईक. आणि एका बाजूने या मैदानावर टेनिस क्रिकेटचा डेलसारा असा अनुभव, जो अनुभव आपण मैदानामध्ये पाहायला लावतो या नौक्या खेळाडूंबरोबर तो गोट्या परबची सुंदर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स दूर करणं वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक एका बाजूने धावसंख्येला सुरुंग लावून शतक घेऊन ज्ञानदेव सावंत सज्ज होतोय. समीकरण मैदानामध्ये 18 चेंडू 33 धावा. हे समीकरण मैदानामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावपलकावर. यष्टिकच्या थोडासा ऍडिकारी या मैदानावर थोडासा बाहेर जातोय. चेंडू सोडून दिला होतो फलंदाजानं, मात्र दंडात्मक केलं तर गोलंदाजाला. आणि एकेरी धावसंख्येनं 17 धावा धावपलकावर 3 षटकांची समाप्तीनंतर. एक गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला तो मात्र एका बाजूने हरिगावडे. ज्यावेळी डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला होतो त्यावेळी उजव्या हाताचा गोलंदाज त्याला ऑफब्रेक टाकतो, पण डाव्या हाताच्या फलंदाजाला तर लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू बांधला जातोय आणि निर्धाव चेंडू काढला जातोय. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पंचांकडे अपील केला जात. पंच सरळ हात उंचावतायत. एका बाजूला कुठेतरी गोट्याला साथ द्यायची आहे मैदानामध्ये, पण प्रत्येक खेळाडू फक्त क्रमवर लावतोय तो मात्र स्वराज स्पोर्ट्स संघाचा मी हिरो बनणार या नादात मात्र डगआउटचे शिकार बदले स्वराज स्पोर्ट्स संघाचे फलंदाज. आणि सांघिक धावपलक हा थोडासा केविलवाणी परिस्थितीमध्ये स्थिरावला गेला. 17 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या बदल्यात डीजे. दिली धावसंख्या ही कुठेतरी निर्बंध लावणार आणि या सुरुंग लावणाऱ्या षटकामध्ये मात्र गडी माघारी परतला तो मात्र हरिगावडे माघारी परततोय. सध्या गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. थोडं सॉफ्टस्टिकच्या आतमध्ये येणारा चेंडू पंचांकडे जरूर नजरा टाकल्या एका बाजूनं अण्णाला पंचाने सांगितलं मारण्याजोगा होता तुला चेंडू, कारण ज्यावेळी चेंडू टप्पा पडण्याची तू शपल केलंस त्यावेळी व्हाईटची लाईन थोडीशी वाढली गेली आणि त्या वाढल्या गेलेल्या लाईनीमुळे तुला
थेण्याचा होता चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो अक्षरशः थोडीशी चूक ही मात्र एक धावी बहाल करते बाईकच्या स्वरूपात आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर मात्र 18 धावा धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर हा लेखाचोगा स्वरस्फुट संघाचा 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वारंवार मोठे फटके ठोलवावे हा इरादा आहे. चेंडू पासून तुरंत दूर घेतोय. गोट्याही एकेरी धाव घेत नाही कारण गोट्याला षटकार मारून सामना समाप्त करायचा आहे. पण मित्रांनो एक धावी क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची असते आणि एका बाजूने कुठेतरी एकेरी धावसंख्येला जर भर दिली तर मोठे फटके मारणे हे सोपे होतात, नाहीतर कालांतरानं मोठे फटके मारणे हे अवघड होऊन जातात. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पळवतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूने षटकाची झाली सांगता 4 षटकांचा 24 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये तब्बल 60 धावा, त्यानंतर 11 धावा, त्यानंतर 16 धावा आणि 2 धावेचं षटक टाकतोय मी म्हणे एका धावेचं षटक एक्स्ट्राच्या स्वरूपात, एक धाव बाईकच्या स्वरूपात, स्वेअरच्या स्वरूपात, म्हणजे एक सुंदर गोलंदाजी धावसंख्येला एका बाजूने सुरुंग लावणारे गोलंदाजी आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारे गोलंदाजी बहाल केले. तो गोलंदाज या मैदानावर बोलबाला चालवतोय तो मात्र ज्ञानदेव सावंत डीचे. आणि एका बाजूने कान मंत्र या मैदानावर तो सरस्फुट संघाचा गोटे नाईक सांगतोय अण्णाला एक धाव मला काढून दे, षटकारांची आतषबाजी मी करतोय. जे रसिक प्रेक्षक या मैदानावर वाट बघतात गोट्या षटकारांची. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता, 5 मोठे फटके गोट्या आपल्या बाजूला सामना आणि प्रतिस्पर्धी संघाला 1 गडी बाद आपल्या बाजूला सामना. हा लेखाचोगा या मैदानावर 18 धावा धावफलकावर एका बाजूने एका गड्याच्या शोधात, म्हणजे जो गोटे नाईकच्या शोधात असेल तो एका बाजूनं युवी स्पोर्ट संघ आणि युवी स्पोर्टला प्रत्युत्तर द्यायचं आहे, तर गोट्याला या मैदानावर झळकावं लागेल. मोठा फटका पाहिला मिळतो. शॉर्टफिट प्रकारचा चेंडू डीप पायनेगला फटका फसलेला फटका तब्बल मात्र झेलच्या स्वरूपात बाद होतोय की काय फलंदाज अण्णा, पण झेल सुटलेला झेल तब्बल 4 धावा देऊन जातोय आणि चौकारानं आपण आक्रमक असल्याचं अण्णा निर्बळ बहाल करत सांघिक धावफलक जो कुठेतरी स्थिरावला गेला तो 22 धावा धावफलकावर रेडीच आहे. एका बाजूला या मैदानावर समीकरण होतं 22 धावा या धावफलकावर. 5व्या चेंडूवर एकदा होते पण धाव घेतलेला आहे गोट्यानं. अंतिम चेंडू फॉलोथ्रो मध्ये मात्र सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार. लिस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचायला दंडात्मक करतायत ते मात्र योगेश गवस्याला आणि दंडात्मकची धाव बोनस स्वरूपाची धाव ही 1 धाव बहाल करत सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर. एका चेंडूवर तब्बल 5 धावा खर्च करतोय गोलंदाज योगेश गवस. स्ट्रायकर एंडला अण्णाची चेंडू फळी तळपले गेली मैदानावर. चौकार फुलटॉस पद्धतीचा पंचांचा या मैदानावर इशारा येईल येणं बाकी आणि पंच या मैदानावर मात्र इशारा करतायत नो चेंडूचा, म्हणजे फ्रीची संधी असेल बाईकच्या स्वरूपात 1 धाव एकूण 2 धावा या धावफलकावर आणि सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र 25 धावा धावफलकावर. फ्रीची संधी आहे. फ्रीच्या संधीवर 20 फटक आक्रमक फलंदाज जणू काय या स्पर्धा त्यांना आपल्या फलंदाजीनं गाजवल्या. तो घोटेनाईक आपल्याला पाहायला मिळेल आणि अण्णा एका बाजूनं एका चौकारावर दटलेली खेळी आणि गोलंदाज योगेश गवस कुठेतरी तब्बल या चेंडूवर एका बाजूनं पहिल्या चेंडूवर, त्यानंतर स्वेअर चेंडू एकूण 5 आणि पुन्हा आता 2 धावा तब्बल 7 धावा खर्च करतोय आणि आताचा मात्र चेंडू असेल तो मात्र फ्रेडचा.
गोलंदाजी बरोबर गोलंदाज पाहायला मिळतोय तो आपल्याला योगेश कवस पाहायला मिळतोय. एका बाजूनं एका चेंडूवर तब्बल 7 धावा या खर्च करतोय. समीकरण मात्र एका बाजूला अवघड आहे. त्यानंतर मोठे फटकेबाजी, गोट्याचा फटका बसला फेडच्या चेंडूवर आणि धाव घेण्याचा प्रयत्न एकदा मी बहाल केली जाते आणि एकेरी धाव संख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र 26 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फील्डचा चेंडूचं गोट्याने एकला मोठा फटका टोलवण्यासाठी स्ट्रायकर एंडला होता. एका बाजूला फटका थोडासा फसला मैदानावर. या पुन्हा एकदा सुंदर फटका डीप पाय नेकला चेंडू धावने क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आणि सरते शेवटी या मैदानावर चेंडू सरळ सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाने केलाय तो स्वागत योगेशचं आणि अण्णाची चेंडू या मैदानावर तळपत 4 धावांना सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर डीजे. मला चढवला त्याला प्रत्युत्तर देणारी फलंदाजी एका बाजूला अण्णाची 2 मोठे फटके हे चौकारासाठी 30 धावा धावफलकावर 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका शॉर्ट मिडलला क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेकी प्रथमतः चुकली बॅकअप विकेट किपरचा यष्टीरक्षकाचा आणि त्यानंतर ही एक धाव बहाल करत सांघिक धावफलकावर मात्र 31 धावा धावफलकावर जे समीकरण होतं. एका बाजूने या मैदानावर 5वं षटक प्रगती पथावर 5व्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 मोठे फटके आणि ज्याचा फटका फसलाय तो स्ट्रायकर एंडला तो गोट्या नाईक. मोठा फटका पाहायला मिळतो. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू डीप विकेटला त्याचा बड़ा शॉट गोट्या नाईक के बल्ले से 6 रन्स के लिए डीजे. चलवलं अक्षरशः जकडून ठेवलं. ज्ञानदेव सामंतचं 2 धावांचं सुरुंग लावणारं षटक आणि त्यानंतर या मैदानावर अण्णाची चेंडूफळी तळपली सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि ज्या मोठ्या फटक्यांची आपण वाट पाहत होतो तो गोट्या नाईकच्या चेंडूफळीतून षटकारासाठी मोठा फटका. पुन्हा एकदा मोठा फटका शॉर्टपिच प्रकारचा चेंडू डीप पाईन लेगला चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक जवळजवळ आमच्यापर्यंत अधिकारी लाईन मन सांगतील पंच आमच्याकडे वळत आहेत आणि पंच अधिकारी आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. 6 धावा धावफलकावर आणि सांघिक धावफलकावर 43 धावा धावफलकावर एका बाजूनं 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना समीकरण होतं मैदानामध्ये 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता होती आणि त्यानंतर या मैदानावर सुरुवातीचे 2 चौकार आणि 2 चेंडू मध्ये अधिकारी या मैदानावर 2 मोठे फटके हे गोट्या नाईकचे सांघिक धावफलकावर 43 धावा आणि विजयासाठी आता मात्र अंतिम षटक 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हॅलो यानंतर होतं मैदानामध्ये एका बाजूला तब्बल 25 या धावसंख्येचं षटक 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता होती आणि एका बाजूनं योगेश गवस हे मात्र निर्णायक षटकावर प्रतिस्पर्धी संघानं जो बोलबाला चढवला हल्लाबोल केला मैदानावर प्रथमतः चौकारांचा आणि त्यानंतर मात्र जी संधी साधली गेले. मी प्रथमतः म्हटलं होतं एक गडी जर माघारी परतला गोट्या नाईक तो मात्र स्वरस्फोट संघाचा तर युवी स्पोर्ट संघाच्या बाजूनं आणि गोट्या नाईकचे 2 मोठे फटके हे स्वरस्फोट संघाचं विजयाचा दरवाजा उघडतोय. 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र नेहाल तुळसकर.
न्याल आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला फलंदाज एका बाजूला अण्णा, नॉन स्ट्रायकर एंडला गोट्या. 49 धावांचा फटका असताना 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू, क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि जवळजवळ चौकारामध्ये उंकलत होतोय. चौकारांची आतषबाजी या मैदानावर, चौकारांची लयलूट करणारे. जरी आपला थोडासा अवघड झाला सामना तरी षटकार आणि चौकारानं आतषबाजी करत आम्ही सामना समाप्त करणार. आणि जो प्रत्येक जयते प्रीमियर लीग मध्ये आमचा बोलबाला चाललाय, एका बाजूला मैदानावर स्वराज संघाच्या बाजूला तो आम्ही बोलबाला चालवणार. हा निर्बळा बहाल करत दोन्ही फलंदाज या मैदानावर जणू काही तेजोमय सितारासारखे झळकले जात. 47 धावा धावफलकावर 2 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने खेळून काढला तो एकेरी धावसंख्येसाठी. एके धावावर समाधान मानताय. एकाही बाजूला हंगतोय गोट्या नायक. MS धोनीची आठवण करून जरा मोठा फटका वेग तुलवणार, सामना समाप्त करणार की काय गोट्या नायक, की प्रतिस्पर्धी संघ अजूनही 1 धाव पाहिजे आणि एके धावेला मात्र प्रतिस्पर्धी संघाला झुंज देणार की काय. ज्यावेळी 2 चौकार, थोडीशी महागडी गोलंदाजी, 2 धावेचं षटक ज्ञानदेव सावंतचं आणि त्यानंतर 25 या धावसंख्येचं षटक या मैदानावर, ते मात्र योगेश गवासचं. हे षटक बरंच काही सांगून गेलं UV स्पोर्ट्स संघाला. आणि जे कुठेतरी पराभवाच्या दृष्टिकोनातून काही कुठं जमा झाले होते ते स्वराज स्पोर्ट्स संघाचे दूर करत या मैदानावर 4 एका बाजूला चौकार आणि त्यानंतर एका बाजूला या मैदानावर षटकारांची आतषबाजी गोट्याचे. विजयाच्या उंबरठ्यावर एका धावसंख्येची आवश्यकता. 48 धावा धावफलकावर 3 चेंडू 1 धाव हा लेखाचौका. आणि स्ट्रायकर एंडला षटकारांचा बादशाह गोट्या नायक. झेलची संधी होती, झेल टिपला असता तर रंगत नक्की आले असते. राईट सगळा 2 चेंडू 1 धाव होत्या. गोलंदाजांना मी म्हणेन पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केले होते. आणि सन्माननीय जी मायकर याचकडून अण्णा तांबोस्करच्या फलंदाजीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. सुंदर फलंदाजी. ज्यावेळी हातातून सामना निसटला गेला त्यावेळी चौकारांची आतषबाजी आणि चौकारांच्या बरोबर प्रतिस्पर्धी संघाला एका बाजूला ताकद आपला संघ साथीदाराला दिली, तो म्हणजे गोट्या नाही गेला. आणि गोट्या नाहीची विस्फोटक फलंदाजी. 2 मोठे फटके आणि 2 मोठे फटके जबरदस्त स्वराज स्पोर्ट्स संघाला विजयाच्या उंबरठ्यावर देऊन ठेवला, विजयी प्राप्त करून दिलाय. आणि त्यानंतर सामना मैदानावर रंगतोय. परस्पर पक्ष DK स्पोर्ट्स संघ प्रथमतः नाणेफेक जिंकतोय आणि फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. DK स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण सजवा आणि परस्पर आपले सलामीची बेरीची जोडी तयार ठेवा. बोलूया पुन्हा एकदा सहयोगी समालोचक अजयजी नाईक काका यांच्या समोर तमाम दर्शकांच्या वतीनं मी योगेश्वर आपले कॅमेरा सेटराचा घेतोय.